नमस्कार. तर इथे बनवायला घेतले मी डोसे सकाळीच नाश्त्यासाठी. उन्हाळ्याचं छान लागते असे आंबट पदार्थ वगैरे नाश्त्याला. आणि छान असं डोश्यावर चटणी वगैरे टाकून घेतलं. साध्याच तव्यावर बनवले आज, छान झाले पण. आणि नंतर डोसे वगैरे बनवल्याच्या नंतर थोडासा भाजीपाला वगैरे आणलेला होता ना, तो पण निवडून घेतला दुपारच्या टायमाला. आणि आज मी ना आंब्याचे मस्त असं नवीन पद्धतीची रेसिपी दाखवते. तर चला आता मी मग सुरुवात करणार आहे. सर्वप्रथम टमाटर, एक कैरी, 2-3 हिरव्या मिरच्या, आपल्या तिखटानुसार घ्यायच्या मिरच्या आणि थोडासा लसूण छान स्वच्छ धुवून घेतला. आणि मी आता इथे तवा ठेवते. तुम्ही कढाईमध्ये बी करू शकता. तर त्याच्यामध्ये तेल टाकायचं. ह्या अशा परतून घ्यायचं सगळे कैरी, टमाटर आणि लसूण वगैरे सगळं काही थोडं वाफळून द्यायचं. छान असं वाफळतं ते 5-10 मिनटं कमी गॅसवर ठेवून द्यायचं. आणि नंतर खूप छान असं रेसिपी तयार होती याची. तर नवीन पद्धतीची आहे, तर बघा. तर म्हटलं आता चला तुम्हाला पण शेअर करूया. तर मी पहिल्यांदा बनवली, मला खूपच आवडली होती. तर हे बघा, आता असं आलटून पलटून घ्यायचं मधात. आणि नंतर छान असे वाफाळते, त्याचे सिलटे काढून घ्यायचे. बघा टमाट्याचे तर लगेच निघतात. आणि नंतर कैरीचे पण काढून घ्यायचे. तर खूप गरम होती ना, तर त्यामुळं मला काही म्हणजे जमत नव्हतं. थोडं दमाने काढले मग मी. आणि नंतर मस्त ते लसूण वगैरे पण भाजल्या जातो ना, तर खूपच छान अशी वेगळीच टेस्ट येते या चटणीला. आणि नंतर मिक्सरमधून काढून घ्यायचं मीठ वगैरे टाकून, थोडीशी कोथिंबीर. आणि हे बघा असं भातासोबत पण इतकी एक नंबर लागते, तुम्ही खाऊनच बघा आणि करून बघा. आणि पोळीसोबत पण एक नंबर लागते. मी इथं दाखवते तुम्हाला. तर पोळीसोबत बी छान लागते. असं घ्यायचं मस्त असं गावरान पद्धतीने आणि खायचं. आणि भाकर बी छान लागते याच्यासोबत. तर अशी बनवलं होतं मी, अशी नवीन पद्धतीची कैरीची चटणी. तर बाय.